राज ठाकरेंनी जे भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित केले त्याचे डिटेल्स देऊ शकले नाही, मोगम बोलले. आणि म्हणून त्यांच्या जी भाषणामध्ये लोकांना जे असं वाटत होतं की राज ठाकरे काहीतरी बॉम्ब टाकणार आणि प्रूफ सहित देणार आणि माहितीच्या अधिकारासहित देणार, फक्त त्यांनी पेपरचे कटिंग वाचून दाखवले. अलीकडच्या काळामध्ये पेपरचे कटिंग वाचल्यानं भ्रष्टाचार सिद्ध होत नाही. त्याला माहितीच्या अधिकाराखाली आकडे वाईज किती रुपयाचा भ्रष्टाचार कुठे कुठे झाला, कसे कसे पैसे खाल्ले त्यांनी, कुठं कुठे गेले सरकारने, हे सगळं जर त्यांनी डिटेल्समध्ये जर दिलं असतं तर लोकांना असं वाटलं असतं की नाहीतरी की अभ्यासून नेता आहे बा यांनी आणला, भ्रष्टाचार बरोबर खोदून काढला. पण असं काही फार मोठं दिसलं नाही. आणि बाळासाहेब ठाकरेच्या नंतर राज ठाकरे हा प्रभावी बोलतो अशी लोकांची अपेक्षा होती. ते ठाकरी भाषेत बोलतात, परंतु एवढं प्रभावी त्या ठिकाणी अमरावतीमध्ये त्यांचं भाषण झालेलं नाही. मी घरी टी व्हीमध्ये त्यांचं भाषण ऐकत होतो की शेवटी त्यांनी हा जो मुद्दा मागितला की तुम्हाला पर्याय या सगळ्या भ्रष्टाचाराला खोदून काढण्यासाठी हा पर्याय पाहिजे, हा पर्याय आहे की राज ठाकरे म्हणून. आता हा पर्याय तर जनताच ठरवत असते की राज ठाकरे पर्याय आहे की शिवसेना पर्याय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती पर्याय की भाजप आहे. परंतु यांनी मतं मागायला पाहिजेच नव्हते जनतेला की जेव्हा मी भ्रष्टाचाराचं मी काम पूर्ण करेन, तुम्ही माझ्याबरोबर, मला तुमचा साथ हवा, बस एवढं बोलायला पाहिजे होतं. मी तुमचा पर्याय नाही, पुढच्या निवडणुकीमध्ये मी पर्याय देऊ शकतो तुम्हाला, याची काही गरज नाही, लोक ठरवू शकतात पर्याय कोण आहे तर. परंतु त्याचं भाषण जे पेपरच्या कटिंगच त्यांनी वाचून दाखवला. त्यांनी माहितीच्या अधिकाराकडून प्रत्येक धरणात किती रुपयाचा भ्रष्टाचार झाला, किती करोड रुपये खाल्ले आणि ते काम पैसे खाल्ल्यानंतर जे काम अनकम्प्लीट आहे ते झालं नाही, त्याच्यामुळे त्या धरणावर त्या प्रोजेक्टवर एवढा खर्च झाला, पण जे बजेट होतं त्याच्याप्रमाणे खर्च झाला, पण तो पैसे खर्च करूनही काम अनकम्प्लीट झालं याची त्रोटक माहिती त्यांनी फार थोडी प्रमाणात दिली. त्याच्यामुळे तेवढा आजच्या भ्रष्टाचारामध्ये भ्रष्टाचार करणारे लोक त्यांची कातडी गेंड्याची असतात, फार जबर असतात. त्याच्यामुळे यांना एवढा मार पुरेसा नाही. आणि म्हणून भ्रष्टाचार हा करप्शन विथ कोऑपरेशन ऑल ओव्हर इंडिया प्रोग्राम झालेला आहे. हा भ्रष्टाचार थांबणारा नाही आहे. जोपर्यंत तुम्ही कोर्टात जात नाही आणि त्याच्याविरुद्ध पूर्व आरोप सिद्ध करत नाही तोपर्यंत तो भ्रष्टाचार सिद्ध होणार नाही किंवा पकडला जाणार नाही, तोपर्यंत तो चोर ठरणार नाही. नुसते पेपरची कटिंग वाटली, पेपरवाले देतच असतात, या ठिकाणी असा भ्रष्टाचार झाला, तसं झाला, एवढे कोटी रुपये खाल्ले, पण कोणा पैसे खाल्ले याचा संपूर्ण माहितीच्या अधिकाराखाली अहवाल तयार करून तो अहवाल अमरावतीच्या जाहीर सभेत त्यांनी वाचायला पाहिजे होता. परंतु तेवढंच त्यांनी काही कष्ट घेतले नाही. हे त्यांचं अमरावतीचं पहिलं भाषण होतं आणि बाळासाहेब ठाकरे सारखीच गर्दी या सभेला होती. पण मला आशा आहे त्यांनी जर पूर्ण माहिती तयार करून पुढच्या होणाऱ्या सभेमध्ये कोणत्याही ठिकाणी प्रूफ सहित तत्व भ्रष्टाचार पकडला जाईल. आणि जनहित याचिका सुद्धा दाखल करायला पाहिजे कोर्टात. जनहित याचिका कोणीच दाखल करत नाही प्रूफ सहित, का बा एवढा भ्रष्टाचार झाला, इथं पकडलेले गेले आहे आणि अजून ते काम अनकम्प्लीट कसं आहे, पैसे तर खाल्ले गेले. समजा एखाद्या धरणाचं त्याला प्रारूपाला मंजुरात फक्त मिळाली आणि लगेच त्या धरणाचे गेट काढायचं टेंडर काढलं. आउटलुकमध्ये एक बातमी आली होती, त्या एका धरणाच्या प्रारूपाला फक्त मंजुरात मिळाली, लगेच त्याच्या पूर्ण मंजुरात मिळाली नाही, थोड्या प्रमाणात मंजुरात मिळाली, ती काही वरच्या लेवलून मंजुरात यायची होती, पण त्याचे धरणाचे ते गेटचं टेंडर काढण्यात आलं आणि त्याच्यावर त्याचं पुढं काय झालं याचं आउटलुकमध्ये मी एक दिवस वाचलं होतं की पूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर टेंडर काढण्यात यावं अशी हा शिरस्ता आहे. परंतु आउटलुकनी पेपरमध्ये त्या न्यूजमध्ये मी वाचल्याप्रमाणे की निश्चित अशा प्रकारात भ्रष्टाचार होतो. म्हणून ज्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला, पैसे खाल्ले, पैसे त्यांच्या बजेटप्रमाणे पैसे पूर्ण कंप्लीट खर्च केला, परंतु काम अपूर्ण राहिलं, अशा याच्यामध्ये ज्यांनी याचिका कोर्टात दाखल करावी,
निश्चितप्रमाणे त्यांचा भ्रष्टाचार पकडला जाईल. फक्त पेपरमध्ये वाचून तर मग कोणी नागरिक वाचू शकतो. कटिंग घेऊन पेपरची आणि या पेपरमध्ये असं आलं, त्या पेपरमध्ये असं आलं, याच्यात ह्या न्यूजमध्ये असं आलं, हा भ्रष्टाचार सिद्ध होणार नाही. आणि म्हणून या देशातला भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी प्रत्येकाने त्याच्यावर पाळत ठेवली पाहिजे. नाही तर एवढे करोडो रुपये पॉलिटिकल माणसाजवळ अब्जो रुपये येतात कुठून? काय त्यांच्याजवळ पैसे येण्याचं कारण काय? अन्न आजारी थंडे झाले. त्यांनी काही दिवस आंदोलन चालवलं, भ्रष्टाचाराचं बंद झालं, पण त्यांनी जनहित याचिका दाखल नाही केली कोर्टात. ज्या ज्या केसेस कोर्टात दाखल होते आणि त्याच्यावर ते प्रूफ दाखवल तेव्हाच तो भ्रष्टाचार सिद्ध होईल. असा हा भ्रष्टाचार सिद्ध होऊ शकत नाही. पुढे हा भ्रष्टाचार असा चालूच राहणार आणि पेपरवाले लिहतच राहणार आणि लोक वाचतच राहणार. परंतु त्यांच्या जोपर्यंत भ्रष्टाचार सिद्ध होत नाही तोपर्यंत पैसे खाणे बंद होणार नाही. करप्शन विथ कोऑपरेशन हा प्रोग्राम ऑल ओव्हर इंडिया लागू झालेला आहे. हे करप्शन त्यांना शब्दाचा फटके बसल्याशिवाय, मारा बसल्याशिवाय हे बंद होणार नाही.